मित्रांनो, आयुष्याचा प्रत्येक क्षण खास आहे. तो जपून ठेवला तर आठवणी बनतो आणि दुर्लक्षित केला तर हरवून जातो. आपण नेहमी मोठ्या गोष्टींच्या मागे धावत राहतो. मोठं यश, मोठं नाव, मोठं सुख. पण या सगळ्यांच्या नादात आपण छोट्या छोट्या क्षणांना विसरतो. सकाळचा तो शांत वारा, आईच्या हातचा गरम चहा, मित्रांसोबत केलेलं मनमोकळं हसू, हे सगळं खऱ्या अर्थाने आयुष्य समृद्ध करत असतं. प्रत्येक दिवस एक नवी सुरुवात घेऊन येतो. नवीन संधी, नवीन अनुभव आणि नवीन शिकवण. कालचा दुःखद क्षण आज बदलू शकतो. कधी आपण पडतो, कधी हरतो, पण त्यातूनच उठायला शिकतो. आणि हेच आयुष्याचं सौंदर्य आहे. आयुष्य नेहमी आपल्या मनासारखं चालतच नाही. कधी ते आपल्याला आव्हान देतं, पण त्या आव्हानांमधूनच आपण मजबूत बनतो. कधी एखादा छोटासा क्षण खूप मोठं सुख देऊन जातो, तर कधी एक क्षण आयुष्यभरासाठी आठवण बनून राहतो. म्हणून प्रत्येक क्षणाला मनापासून जगा. राग, तक्रारी आणि अहंकार यांना दूर ठेवा. कारण वेळ परत येत नाही. आपल्या माणसांसोबत वेळ घालवा. त्यांना आपलं प्रेम व्यक्त करा. कारण उद्या काय होईल हे कुणालाच ठाऊक नसतं. आयुष्य म्हणजे फक्त श्वास घेणं नाही, तर प्रत्येक क्षणात आनंद शोधणं आहे. कधी एकटेपणा येईल, कधी दुःख मनाला स्पर्श करेल, पण त्या सगळ्यांमध्येही काहीतरी शिकायला मिळतं. तुमचं हसू कुणाचं कारण बनू शकतं. तुमचा एक चांगला शब्द कुणाचं आयुष्य बदलू शकतो. म्हणून सकारात्मक राहा आणि प्रत्येक क्षणाला एक भेट समजा. जीवनात काही क्षण असे असतात जे पुन्हा कधीच येत नाहीत. म्हणून त्यांना जपून ठेवा. भूतकाळात अडकून राहू नका. भविष्याची जास्त चिंता करू नका. आजचा दिवसच तुमच्याकडे आहे, त्याला मनापासून जगा. प्रत्येक क्षणात आनंद शोधा आणि आयुष्याला सुंदर बनवा. कधी कधी आयुष्य अगदी साधं वाटतं. रोजचं तेच काम, तीच धावपळ, तीच माणसं, पण या साधेपणातच खरा आनंद दडलेला असतो. एखाद्या संध्याकाळी आकाशाकडे पाहताना मन शांत होतं. विचार थांबतात आणि जाणवतं की सुख मोठ्या गोष्टीत नाही, ते असतं छोट्या छोट्या क्षणांमध्ये. एखाद्या हसण्यात, एखाद्या भेटीत किंवा एखाद्या शांत क्षणात. आपण अनेकदा म्हणतो आता वेळ नाही, पण खरं तर वेळ असतो. आपणच त्याला महत्त्व देत नाही. ज्यांना आपण प्रेम करतो त्यांच्यासाठी थोडा वेळ काढणं खूप गरजेचं असतं. कारण वेळ गेल्यावर परत मिळतच नाही. आयुष्य खूप काही शिकवतं. कधी लोकांच्या रूपाने, कधी प्रसंगाच्या रूपाने. आणि प्रत्येक शिकवण आपल्याला पुढे नेते. कधी एखादी चूक आयुष्य बदलून टाकते, पण तीच चूक आपल्याला योग्य मार्ग दाखवते. म्हणून चुका करण्याची भीती बाळगू नका. प्रत्येक क्षण आपल्याला काहीतरी देऊन जातो. फक्त त्याला ओळखण्याची गरज असते. कधी थांबा, स्वतःकडे बघा. तुम्ही किती पुढे आला आहात ते जाणून घ्या. स्वतःवर प्रेम करा. कारण तुम्हीच तुमच्या आयुष्याचे खरे साथीदार आहात. जगात सगळ्यांना खुश ठेवणं शक्य नाही, पण स्वतःला समाधानी ठेवणं शक्य आहे. कधी एकटं वाटलं तर घाबरू नका. कारण त्या एकटेपणात सुद्धा स्वतःला शोधण्याची संधी असते. आयुष्याचा प्रवास नेहमी सोपा नसतो, पण तो सुंदर नक्की असतो. तुमच्या प्रत्येक प्रयत्नाला अर्थ असतो, जरी तो लगेच दिसत नसेल तरीही. म्हणून हार मानू नका. प्रत्येक दिवस नवीन सुरुवात म्हणून जगा. कधी कधी आयुष्य आपल्याला थांबायला भाग पाडतं. कारण धावताना आपण स्वतःलाच विसरून जातो. त्या थांबण्यातही एक शांतता असते, जी आपल्याला आतून मजबूत बनवते. आयुष्य फक्त यशासाठी नसतं, तर अनुभवांसाठीही असतं. आणि प्रत्येक अनुभव एक नवी गोष्ट शिकवतो. कधी एखादा साधा दिवसही खास बनतो, जेव्हा आपण त्यात आनंद शोधतो. सकाळचा सूर्योदय, पावसाचा हलका स्पर्श
आणि रात्रीची शांतता हे सगळं आयुष्याचं सौंदर्य वाढवतं. आपण अनेकदा तक्रार करतो, जे नाही त्याबद्दल, पण जे आहे ना त्याची कदर करायला विसरतो. खरं सुख मिळतं ते समाधानात, आणि समाधान मिळतं ते स्वीकारात. कधी आयुष्य आपल्याला कठीण वळणावर आणतं, पण त्या वळणावरच आपली खरी ताकद दिसते. प्रत्येक क्षणात काहीतरी खास असतं, फक्त तो क्षण मनापासून जगायला हवा. जगणं म्हणजे फक्त पुढे जाणं नाही, तर प्रत्येक पावलाचा आनंद घेणं आहे. कधी कुणासाठी थोडं थांबा, कधी कुणासाठी थोडं हसा, कारण तुमचं एक हसू कुणाचा दिवस सुंदर करू शकतं. आयुष्य फार मोठं नाही, पण ते खूप मौल्यवान आहे. म्हणून प्रत्येक क्षणाला एक भेट समजा आणि त्याला मनापासून स्वीकारा. आयुष्य आपल्याला रोज काहीतरी नवीन देत असतं, फक्त आपण ते ओळखायला शिकलं पाहिजे. कधी आनंदाच्या रूपात, तर कधी कठीण प्रसंगाच्या रूपात. पण प्रत्येक गोष्टीत एक शिकवण दडलेली असते. आपण नेहमी विचार करतो, माझ्याकडे काही नाही, पण माझ्याकडे काय आहे याची कदर करत नाही. श्वास घेतोय, हसतोय, चालतोय, हेच तर सर्वात मोठं सुख आहे. कधी एखाद्या व्यक्तीची साथ, कधी एखाद्या आठवणींची ऊब, हे सगळं आयुष्य सुंदर करतं. प्रत्येक दिवस एक नवीन पान आहे, त्यावर काय लिहायचं हे आपल्या हातात आहे. कधी चुकीचं लिहिलं तरी चालेल, कारण पुढचं पान अजूनही रिकामं असतं. म्हणून स्वतःवर विश्वास ठेवा आणि प्रत्येक क्षणाला मनापासून जगा. कधी आयुष्य आपल्याला खूप काही देतं आणि कधी सगळं हिरावून घेतं, पण दोन्हीही क्षण कायमचे नसतात. हेच आयुष्याचं खरं सत्य आहे. जेव्हा सगळं छान चालू असतं ना, तेव्हा नम्र राहा, आणि जेव्हा कठीण वेळ येते तेव्हा धैर्य ठेवा, कारण वेळ नेहमी बदलत असते. कधी एखादी छोटी गोष्ट मोठा आनंद देते, तर कधी मोठ्या गोष्टीतही रिकामेपणा वाटतो. म्हणून आनंद बाहेर नाही, तो आपल्या मनात असतो. ज्याला आपण जपतो त्यातच आपल्याला सुख सापडतं. आयुष्य ही स्पर्धा नाही, ते एक सुंदर प्रवास आहे, ज्यात प्रत्येक वळण काहीतरी खास घेऊन येतं. कधी आयुष्य खूप वेगाने पुढं जातं आणि आपण मागे राहिल्यासारखं वाटतं, पण खरं तर प्रत्येकाचा वेग वेगळा असतो. म्हणून स्वतःची तुलना कुणाशीही करू नका. तुमचा प्रवास तुमचा आहे आणि तो खास आहे. कधी थोडं हळू चालणंही गरजेचं असतं, कारण तेव्हाच आपण आजूबाजूचं सौंदर्य पाहू शकतो. जीवनात सगळं मिळणं महत्वाचं नाही, जे मिळालं आहे त्यात आनंदी राहणं महत्वाचं असतं. कधी स्वतःसाठी वेळ काढा, स्वतःशी बोला, स्वतःला समजून घ्या, कारण स्वतःला समजलं की आयुष्य सोपं वाटायला लागतं. प्रत्येक क्षण तुमच्यासाठी काहीतरी खास घेऊन येतो, फक्त त्याला स्वीकारा. शेवटी इतकंच, आयुष्य मोठं नसतं, ते सुंदर असतं. त्या सौंदर्याचं रहस्य मोठ्या यशात नाही, तर छोट्या छोट्या क्षणांमध्ये दडलेलं असतं. ज्याने प्रत्येक क्षण मनापासून जगला, त्याने आयुष्य खरंच जगलं. म्हणून हसा, जगा, प्रेम करा आणि प्रत्येक क्षणाला खास बनवा, कारण आयुष्याचा प्रत्येक क्षण खरोखरच अनमोल आणि खास आहे.